नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया 2025 पदांतर पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एशियाटिक सोसायटी हे मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, मुंबई येथील हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव काय आहे? मुंबई येथील हुतात्मा चौकाचे पूर्वीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फ्लोरा फाउंटेन. मुंबईतील हुतात्मा चौकाचे म्हणजे पूर्वीचे नाव म्हणजे फ्लोरा फाउंटेन हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे? मॅग्नस कार्लसन हा कोणत्या देशाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नॉर्वे देशाचा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रामनाथ कोविंद हे काय मित्रांनो, एक देश एक निवडणूक या समितीचे ते अध्यक्ष आहेत. कोण आहेत? रामनाथ कोविंद हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? प्रश्न हा पण खूप महत्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चीन या देशाने जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपलं महाराष्ट्र हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिल्वर नायट्रेट या शाईचा वापर केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिली होती? बघा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हंटर आयोग हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, आशियाई चॅम्पियन हॉकी ट्रॉफी 2024चा विजेता देश कोणता आहे? आशियाई चॅम्पियनशिप हॉकी ट्रॉफी 2024चा विजेता देश कोणता ठरलेला आहे? बघा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत देश हा ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, नांदेड हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय बनणार आहे? नांदेड हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय बनणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 13वे आयुक्तालय बनणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे? भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तारापूर या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कांस्य हे मिश्रण कशापासून बनवतात? कांस्य हे मिश्रण कशापासून बनवतात? प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तांबे व कथील. काय मित्रांनो, तांबे व कथील याच्यापासून कासे हे मिश्र तयार केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? देशातील पहिले संविधान भवन कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, बेमनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बेमनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केरळ राज्यामध्ये बेमनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी चित्र निर्मितीचे केंद्र हे उभारले जाणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान राज्यामध्ये आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, बिग बॉस सीझन 5चा विजेता कोण ठरलेला आहे? बिग बॉस सीझनचा 5वा विजेता कोण ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सूरज चव्हाण हा ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते? संत कबीर हे कोणत्या राज्यातील होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश राज्यातील होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1911 रोजी हे बांधण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 8 ऑक्टोबर हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. कोणता मित्रांनो? भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 वर्षे हे असणे आवश्यक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे काय म्हणून प्रसिद्ध आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? बघा, नाही म्हणलेला आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्रीकांत देशमुख यांना मिळालेला नाही. आणि 1 नंबर आहे भालचंद्र नेमाडे, 2 नंबर आहे गोविंद करंदीकर यांना पण मिळालेला आहे. विभा शिरवाडकर यांना पण मिळालेला आहे. पण लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेलं नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातारा या जिल्ह्यामध्ये धुमाळवाडी हे फळांचे गाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील पहिल्या नदीच्या खालून मेट्रो रेल्वे कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे? भारतातील पहिली नदीच्या खालून मेट्रो रेल्वे म्हणजे कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोलकाता या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश कोणता आहे? पाम तेलाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश कोणता ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंडोनेशिया ठरलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, खालपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे? खालपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते आहे? बघा, एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्रोपेन व ब्युटेन. हे काय म्हणतात? एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक आहेत. कोणते आहेत? प्रोपेन आणि ब्युटेन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्धा या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पहिली इलेक्ट्रॉनिक शिवनेरी बस कोणत्या 2 स्थानादरम्यान धावलेली आहे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहिली इलेक्ट्रॉनिक शिवनेरी बस कोणत्या 2 स्थानकादरम्यान धावलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे ते ठाणे. बघा, पुणे ते ठाणे पहिली इलेक्ट्रॉनिक शिवनेरी बस ही या स्थानकादरम्यान धावलेली आहे. पुणे ते ठाणे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे स्वीकारण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात उंच न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोणत्या ठिकाणी नाही? असा प्रश्न आहे मित्रांनो. आपली इथे मिस्टेक झाली होती. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी नाही. बघा मित्रांनो, पुणे या ठिकाणी नाही. मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी आहे, पण पुणे या ठिकाणी नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे उत्तर आपलं योग्य आहे. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी संबोधलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यास किती रक्कम दिली जाते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यास किती रक्कम दिली जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 10 लाख ही रक्कम दिली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, भारतातील एकूण साक्षरतेचा विचार करता खालपैकी केरळ या राज्यानंतर सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण कुठे आहे? बघा, केरळ नंतर विचारलेले मित्रांनो, तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य हे कोणते साक्षरतेच्या बाबतीमध्ये ठरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली ही ठरलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.